नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, बर्ड्स लवर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत अतिशय निसर्गरम्य पर्यटन क्षेत्रावरती. हे पर्यटन क्षेत्र राजेश पाडेकर यांनी मुक्काम पोस्ट मुथाळणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तयार केलेले आहे. मित्रांनो, या निसर्ग पर्यटन स्थळावरती जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात तर या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारचे झाडे, झुडपे, डोंगर, दऱ्या, धबधबे, झरे, रानभाज्या, रानफुले तसेच विविध प्रकारचे फुलपाखरे पाहावयास मिळतील. या पर्यटन क्षेत्राची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया.
नमस्कार मित्रांनो, बर्ड्स लवर्स डॉक्टर हरीश बेनके या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो आहोत आज मुक्काम पोस्ट मुथाणे, धामेरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या पर्यटन स्थळी. हे पर्यटन स्थळ जे आहे हे पूर्वी उजाड रान होतं. आता या ठिकाणी श्री राजू शेठ पाडेकर आणि ऋषी पाडेकर या दोन सद्ग्रस्तांनी अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ तयार केलं आहे. या ठिकाणी आंब्याचे भरपूर झाड आहेत, त्यानंतर नारळाचे आहे, शेततळे आहे, त्यानंतर ऊस आहे आणि आवळाची झाडं आहेत. अतिशय सुंदर असं हे पर्यटन स्थळ आहे. आपण कधी पण या ठिकाणी सहलीसाठी फॅमिलीसह येऊ शकता. येण्याचा मार्ग आहे संगमेर पासून साधारणतः 70 किलोमीटर हे गाव आहे. सिन्नर पासून 50 किलोमीटर, अकोल्यापासून 40 किलोमीटर, भंडारदरा पासून 80 किलोमीटर असं हे पर्यटन स्थळ आहे. आपण फॅमिलीसह या ठिकाणी येऊन या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. मित्रांनो, आपण या पर्यटन स्थळी साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात आला तर तुम्हाला सर्वत्र हिरवळ आणि ओढे नाले वाहताना दिसतील. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक देशी गायींची गोशाळा आहे. 50 ते 60 गायी आहेत, वासरं बैल आहेत. त्या गोशाळेमध्ये लहान वासरं बैल गायी धरून असे 50 ते 60 आहे. त्यांचं पालन पोषण, त्यांचं ओळण्याचं काम हे सद्गृस्त करतात. यांचं नाव आहे भरत पत्वे. नमस्कार भरत. नमस्कार. आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत जाणून घेऊ. या गोशाळेची देखभाल कशी करतात, त्यानंतर चाऱ्याचे व्यवस्थापन कसे करतात, हे आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊ. भरत, आमच्या यूट्यूबच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल? गायींचं व्यवस्था कशी करतात, त्यांना खाद्य कोणत्या प्रकारचं देता, तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी सांगावं असं मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार, माझं नाव भरत पत्वे, मुक्काम पोस्ट मुथाणे. मी 4-5 वर्षापासून या गोशाळेची आणि या शेतीची देखभाल करतो. मी गायांसाठी चारा उन्हाळ्यामध्ये आपल्या रानातला सुका चारा जो आपण म्हणतो तो माणसं घेऊन कापून ठेवतो आणि गवत 3 ते 4 महिने पुरण एवढा चारा आम्ही साठवून ठेवतो. आणि आता 3 ते 4 एकर ऊस आमच्याकडे अवेलेबल आहे गायांसाठी घालण्यासाठी. आणि पावसाळ्यात जर एखाद महिनाभर जर चारा कमी पडला तर आम्ही वल्ला चारा बाहेरून बोलवितो. असं मग काही लोक देतात काही चारा वगैरे? नाही ना, देणगी वगैरे काही कोणी देत नाही आणि घेतही नाही. असं चारा हा आमचा स्वतःचा असतो, म्हणजे खर्च काय कोणी देतही नाही. मग आता तो चारा टाकला तो कोणता होता आपण? तो आता आपला ऊस आहे शेतातला. मुरघास वगैरे करतोय? नाही, मुरघास नाही बनवला अजून. असं पण बनवायचा आहे. असं आणि 3 ते 4 एकर ऊस आपण तसंच चाऱ्यासाठी ठेवलाय. असं आणि ते गाईंचं दूध काढलं नाही जात? नाही, गायांचं दूध काढती नाही, फक्त डायरेक्ट वासरांना पाजून टाकीतो. म्हणजे आपण ते वासरांचंही बी संगोपन चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं आपण दूध काढीत नाही. अशी परिस्थिती आहे. गोरे वगैरे जातो विकणं वगैरे काही इथेच राहत? हा, गोरे वगैरे सगळं इथंच राहत. आणि जवळपास म्हणजे ह्या गाया सगळ्या बाहेरून आणून घातलेल्या लोकांनी. ज्यांना सांभाळायची परिस्थिती नाही अशी लोक इथं आणून घालतात आणि त्यांचा सांभाळ आम्ही करतो. तुमची फॅमिली, मिसेस, फॅमिली सगळे, आमची फॅमिली सगळं पाहते. मग ते दिवसभर रानात सोडलेलं असत? हा, दिवसभर उन्हाळ्यामध्ये एक टाइम रानात सोडतो आणि 2 टाइम जागेवर चारा घालतो. पावसाळ्यात नाही सोडतो? पावसाळ्यात राहतो. पावसाळ्यात 2 टाइम रानातच राहते. सकाळी किती वाजता सोडता आणि किती वाजता परत आणता? सकाळी 9-9:30 ला सोडितो, 1-1:30 परत कोंडून टाकीतो. त्याच्यावर मग दुपारी 3 वाजता एकदा त्यांना चारा राहतो. संध्याकाळी वल्ला चारा राहतो 5 ते 6च्या दरम्यान. असं आहे. आणि पाण्याची सोय आपण बाहेर तिथेच प्यायला? पाण्याची सोय डायरेक्ट आपण हे करेली गावानी जागेवर पाणी राहतं. अरे, चारा पाणी गोठ्यामध्ये सगळा गोठ्यातच राहतो. पाणी कुठून म्हणजे त्यांना बाहेर पाजायला न्यायचं नाही आणि काहीच नाही, सगळं जागेवर राहतं. आता 50-60 गाई आहेत? 50-60 गाय बारीक मोठ्या धरून सगळ्या. आणि काही गाई मेल्या तर मग त्यांचं केलं जातं सगळं इथंच. असं. आणि वेळच्या वेळी जरी काय आजार आला लगेच डॉक्टरांशी संपर्क साधून. असं आपले कोंबाळण्याचे सदगीर डॉक्टर आहेत. असं का? ते येतात? ते येतात. बरं.
त्यांना कधी पार एनी टाइम फोन केला तर ते लगेच 1-1.5 तासात हजर राहतात बरं. असं. आणि त्यांची फी पण व्यवस्थित एकदम आज माफत आहे. निशुल्क पद्धतीत फक्त पेट्रोलचे पैसे घेतात असं का? आणि ट्रीटमेंटचे पैसे काय ते घेत नाही. अरे नाही. मग सेवा म्हणून करतात. हा सेवा म्हणून करतात असं आहे. आणि मग इथं परिसरातली काय काय सांगाल तुम्ही या परिसरातली माहिती लोकांनी कधी आलं पाहिजे साधारणतः आणि येताना साधारणतः कोणत्या महिन्यात आलं पाहिजे पावसाळ्यामध्ये ते आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा तुम्ही. इथं येताना ना श्रावण महिना हा एक म्हणजे बरं. खास आहे. हां श्रावण महिन्यामध्ये पावसाची उघडझाप राहते हां आणि इतर वेळेस कसं दिवसभर धुका असल्यामुळे इथं काय काय बघता येत नाही. हां. डोंगर बघता येत नाही. हां श्रावण महिन्यामध्ये उघडझाप असल्यामुळे डोंगर पाहायला बी हिरवळ चांगली बरं. आणि पर्यटन स्थळ म्हणजे इथं आल्यावर तुम्ही एकदम असं भारावून जाशाल. हां बरं. म्हणजे एकदा वातावरण आलं पुन्हा पाहिल्यानंतर- यावंसं वाटतं. हा एकदा आलं तर इथून परत जाऊशी वाटत नाही अशी परिस्थिती इथं आहे. बरोबर. हे माथेरानच आहे बघ. हा माथेरान म्हणजे डायरेक्ट आपलं शुद्ध हवा. शुद्ध हवा. हां बरोबर. पक्षी वगैरे प्राणी येतात बाकीचे पक्षी बरोबर. पक्षी वगैरे मोर वगैरे हे पक्षी असं ना? येतात. लांडगे कोल्हे आहेत. असं ना? हा. हां. आणि दुसरं मग वाघ वगैरे काय आजपर्यंत आम्हाला कधी दिसलाय नाही. तुम्ही सगळं गोठ्याला सगळी जाळी मारून घेतली म्हणजे. टोटल जाळी मारून गेली गोठ्याला. आतमध्ये वाघाचा म्हणजे जाण्याचा हेच नाही, हम्म. संपर्कच येत नाही कधी. बरोबर. मित्रांनो, गाई ही आपली आई आहे, गोमाता ही आपली आई आहे आणि बैल हा आपला पिता आहे. तर सगळ्यांनी तुम्ही जर्सी गाय पाळता निश्चितच त्याबद्दल दुमत नाही, पण प्रत्येकाने जर तुम्ही जर्सी गाय पाळत असाल एकतरी गावठी गाय पाळावी मी अशी त्यांना विनंती करतो. दुसरी गोष्ट अशी की ह्या शेतीचे मालक श्री राजू शेठ पाडेकर आणि ऋषी पाडेकर हे माणसं अतिशय सद्गुरस्थ खूप चांगले माणसं आहेत. हे या परिसरामध्ये गरीब लोकांसाठी दिवाळीमध्ये फराळ त्यांना आर्थिक मदत करतात. कुणी आजारी असेल तर मला स्वतः फोन करतात, डॉक्टर साहेब येऊन त्यांची ट्रीटमेंट करा, त्यांचे काही पैसे असतील आम्ही स्वतः देतो, असे सद्गुरुस्थ आहेत. धन्यवाद.